नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या मनात काय असा प्रश्न विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही विचारतोय आणि आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आता सगळ्याच पक्षांच्या उमेदवार याद्या येत आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काय चित्र असेल हे सुद्धा हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या लक्षवेधी लढतींबद्दल. सर, पहिल्या लढतीबद्दल बोलूया. मुंबई मधल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय की अमित ठाकरे इथे बाजी मारणार का. त्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे गटाचे सदा सरवणकर आहेत आणि त्याबरोबरच शिवसेनेचे महेश सावंत सुद्धा आहेत. या लढतीमध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं याच्यामध्ये की भाजप आणि यांची ॲडजस्टमेंट काय झाली किंवा शिंदे सेना आणि यांची आतून काय ॲडजस्टमेंट झाली आहे का. कारण राज ठाकरे यांचे चिरंजीव पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. साधारणतः आदित्य ठाकरे यांच्या अगोदर कोणीही ठाकरे घराण्यातली व्यक्ती निवडणुकीला उभं राहण्याचं धाडस करत नव्हतं असं म्हणत नाही, पण ते प्रश्न नव्हता. कारण ते रिमोट कंट्रोल अशा प्रकारचा पक्ष आहे. पण अमित ठाकरे यांनी याच्यात निवडणुकीत प्रवेश केलाय. माझ्या मते याचं आपण स्वागत केलं पाहिजे. परंतु जर आपण तिथली परिस्थिती बघितली तर तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणजे तिथे सुरेश गंभीर हे आमदार होते. त्याच्यानंतर सदा सरवणकर सुद्धा तिथे निवडून आले. ते शिवसेनेत असताना निवडून शिवसेनेचे आमदार म्हणून. आता शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. पण सदा सरवणकरांचं असं वाईट मी बघितलं. ते म्हणाले की मी अमुक तमुक कामं केलेली आहेत आणि अमित ठाकरे म्हटलेत की मी निवडून आले होते, मी समुद्र किनारे स्वच्छ केले. ते म्हणाले की समुद्र किनारे फंड आणून आम्ही अगोदर स्वच्छ केलेले. त्याच्या पलीकडे ते काय करणार. म्हणजे त्यांना अमित ठाकरे यांना व्हिजन मांडायला लागेल. राज ठाकरे यांचे केवळ चिरंजीव म्हणून त्यांना लोक लगेच स्वीकारतील असं नाही. पण सर, राजकारण बघितलं त्या मतदारसंघामधलं तर मनसेचं प्राबल्य तिथे आहे माहीम मध्ये. आणि जर शिवसेनेचे उमेदवार आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार असे दोन असताना नेमकं काय बेरीज वजाबाकी होऊ शकेल आणि राज ठाकरे नेमका कोणता डाव खेळतायत? मला असं वाटतंय, माझी माहिती अशी आहे की अमित ठाकरे यांनी हट्ट केलेला आहे की मला निवडणूक लढवायची आहे म्हणून. राज ठाकरे यांचं स्वतः तसं मत आहे असं मला वाटतं. मला काही शिवसैनिकांनी सुद्धा अशी माहिती दिली की नितीन सरदेसाई जर उभे राहिले असते, नितीन सरदेसाईंची जागा आहे ना ती, बरोबर, ते निवडून आले होते तिथून. नितीन सरदेसाई यांची प्रतिमाही चांगली आहे आणि गेल्या वेळी संदीप देशपांडे यांनी चांगली टक्कर दिली होती. तेव्हा ते अनुभवी ज्यांनी काम केलेलं आहे ते सोडून जर अमित ठाकरे तिथनं उभे राहणार असतील तर त्याच्यामागे आपोआप मनसेचे सगळे लोक उभे राहतील असं नाही. म्हणजे जी मला माहिती तिकडच्या लोकांनी सांगितली की त्यांचं म्हणणं की नितीन सरदेसाई उभे राहिले असते तर त्यांनी चांगली टक्कर दिली असती. पण अमित ठाकरे तशी टक्कर देऊ शकतील असं नाही. उलट मनसे आणि या सरवणकर यांच्यामध्ये जर डिव्हाइड झाली मतं तर त्याचा फायदा महेश सावंत यांना होऊ शकतो. कारण महेश सावंत हे एक तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवाय ते विभाग प्रमुख म्हणून तिथे सक्रिय आहेत. असंही म्हटलं जातं की राज ठाकरे उगाच असा निर्णय घेणार नाहीत. म्हणजे अमित ठाकरे जर या निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील तर भाजप किंवा त्यांचे म्हणून काही मित्र पक्ष, अगदी एकनाथ शिंदे गट सुद्धा त्यांना मदत करू शकतो. एकनाथ शिंदे गटाने मदत म्हणजे तेच मी मगाशी पहिलंच वाक्य होतं की आतून काही ठरलं असेल तर मला माहित नाही. पण आतून जर काही ठरलं असेल तर माझं मत आहे की सदा सरवणकरांनी माघार तर घेतलेली नाहीये. ऐनवेळी माघार घेऊ शकतात ते, पण स्पष्टपणे अशी घेतलेली नाहीये. एकनाथ शिंदेच्या चिरंजीवांना मदत केलेली आहे, त्यांच्या सभा घेतलेल्या किंवा नारायण राणेंच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेतल्या. त्याची परतफेड यांनी करायचं ठरवलं तर आयत्या वेळी माघार घेऊ शकतात आणि सदा सरवणकरांचं दुसरीकडे काही पुनर्वसन होऊ शकतं. पण आजतागायत असं झालं नाही. जर तसं झालं नाही, शेवटपर्यंत अर्ज मागे घेतला नाही, कारण बघा सरवणकर जर तिथे उभे राहिले नाहीत तर पुढे समाधान सरवणकर जे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांना नगरसेवक तरी व्हायचे ना. मग आमदार आपले वडील आमदार असतानाच नगरसेवक म्हणून त्याच पक्षाचे असले तर जास्त सोयीच असतं ना. कारण आमदार असेल तर नगरसेवक जास्त त्याला ताकद मिळते. त्यामुळे सदा सरवणकर लाईटली ते घेतील असं मला वाटतं. जर शिंदेनी त्यांना पूर्णपणे प्रेशराईज केलं तरच ते शक्य आहे, नाहीतर ही मतं डिवाइड होऊ शकतील. आणि माझं म्हणणं असं आहे की
अजून काही 2-4 वर्ष अजून जर ते राजकारणात राहिले असते, कारण आदित्य ठाकरेंचं तुम्ही तुलना केली तर आदित्य ठाकरे बरेच वर्ष होते आणि मग निवडणुकीमध्ये होते. बरोबर, तुम्ही हा सर महत्वाचा एक मुद्दा सांगताय की महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जरी ही असली तरी मुंबई महापालिकेचं सगळं जे तयारी आहे ती सुद्धा आता होणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये तुलना होतीये. जेव्हा आदित्य ठाकरे वरळीमधून उभे राहिले तेव्हा मनसेने तिथे उमेदवार दिलेला नव्हता. आता अमित ठाकरे जेव्हा माहीम मधून उभे राहत आहेत तेव्हा इथे मग शिवसेनेने उमेदवार देऊ नये अशी मागणी होत होती. पण आदित्य ठाकरेंनी जाहीर केलं की ही निवडणूक खूप वेगळी आहे, आमच्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तुम्हाला काय फरक वाटतो आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंमध्ये? मला असं वाटतं की आदित्य ठाकरे हे अधिक कॉम्पिटंट आहेत. म्हणजे एक तर ते मुळात कवी आहेत, लेखक आहेत. अनेक त्यांनी उमेद नावाचा अल्बम सुद्धा त्यांचा गाजला होता. इंग्रजी कवितांचा संग्रह त्यांचा होता. आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदा त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये काम केलं, मग युवा सेनेमध्ये काम केलं, मग शिवसेनेमध्ये काम करता करता मंत्रिपदाचा त्यांना पहिल्या निवडणूक लढवण्याचा मग मंत्रिपदाचा अनुभव आला. आणि एक लक्षात घ्या, सगळ्या महाराष्ट्राची यात्राही त्यांनी काढली होती आणि ती यात्रा केल्यावरती तुम्हाला कनेक्ट तुमचा एक होतो ना. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही त्यांचे चिरंजीव हे अधिक सगळ्या जगाची अधिक माहिती असलेले, इंग्रजी आणि हिंदी दोन्ही चांगले त्यांचं, दोन्हीमध्ये एक्सप्रेशन चांगले त्यांचं. आणि मुळात आजचे जे तरुणांचे प्रश्न आहेत म्हणजे मुख्यतः बेरोजगारीचा प्रश्न, टेक्नॉलॉजीचा प्रश्न, हे प्रश्न ते आणि उद्योगांचा प्रश्न हे जास्त त्याने हाती घेऊन त्यावरती त्यांनी लावून धरले. ते म्हणाले, इंडिया टुडेच्या कणकलेवर म्हणाले ते की काय प्रश्न आहे, नोकरी 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 हाच माझा अजेंडा असं ते म्हणाले. हा जो दृष्टिकोन आहे तो अमित ठाकरे यांना उद्या येऊ शकतो, पण आज मात्र ते अशा पद्धतीने मॅच्युअर झालेत असं मला नाही वाटत. बरोबर, तुम्ही सांगताय सर आदित्य ठाकरे खूप आक्रमकपणे राजकारणात उतरले, खूप तयारीने उतरले आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात सुद्धा भरपूर मोर्चे बांधणी त्यांच्या वरळी मतदारसंघामध्ये सुरू आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि आता मिलिंद देवरा सुद्धा एकनाथ शिंदे गटाकडून तिथून उभे राहू शकतात. आदित्य ठाकरे आणि वरळी मतदारसंघ काय वाटतं तुम्हाला? वरळी मतदारसंघ हा जो आहे त्याच्यामध्ये मिश्र वस्ती आहे. म्हणजे जशी तुम्हाला माहिती असेल की मूळचा गिरणगावचा भाग जो आहे, आता तिथे फिनान्शियल सेक्टर, टेलिव्हिजन कंपन्या वगैरे मोठ्या प्रमाणात आल्या, संपूर्ण कॉर्पोरेट स्वरूप आले. त्याच्यामध्ये जसे जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती व्यापारी आहेत, त्याचप्रमाणे कोळी वस्ती आहे तिथे. आणि जी कामगारांच्या चाळी आहेत किंवा बीडीटी चाळी हा सगळा भाग तिथे येतो. त्यामुळे मराठी कम्युनिटी सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मुख्य म्हणजे काय की शिवसेनेचा तो बालेकिल्ला म्हणजे सुनील शिंदे होते त्याच्या अगोदर शिवसेनेचे तिथे आमदार हे निवडून येत असत तिथे. 1990 पासून तो शिवसेनेचाच बालेकिल्ला होता. मला आठवते अनेक वर्षांपूर्वी दलित पॅन्थर आणि शिवसेना यांच्यामध्ये जी दंगल झाली होती 70च्या दशकामध्ये, ती दंगल वरळीमध्ये झाली होती जांभोरी मैदानच्या आसपास. आणि हा सगळा खरा गिरणगाव आणि गिरणी कामगारांची मुलं आणि गिरणी कामगारांची मुलं हा दगदगणारा भाग येतो. तो संपूर्ण शिफ्ट झाले नाही, अजून तिथे आहेत मराठी वस्ती आणि तिथे आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्यावरती प्रेम करणारे लोक आहेत. जो आहे मुंबईतला वरळी हा अगदी महत्वाचा अड्डा आहे तो, त्यामुळे ती त्यांची ॲसेट आहे. पण तुम्हाला असं वाटतं की हे जे चॅलेंज निर्माण झालंय आदित्य ठाकरेंच्या पुढे त्यांना काही भीती नाही त्याची? नाही तसं नाहीये. कारण लोकसभेमध्ये लीड 6,000चं म्हणजे कमी, केवळ 6,000चं लीड आहे तिथे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात. आणि जर करोना काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या मार्फत तिथे फार चांगलं काम झालं होतं, वरळी पॅटर्न म्हणून म्हटलं, जसं धारावीला केलं तसं वरळीला काम केलं होतं आणि त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी लीड केला होता. पण त्या पलीकडे जे वरळीचे टॉवर्स आहेत अनेक, त्या टॉवर्समध्ये ज्या प्रकारे शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेने ज्या प्रकारे तिथे टच मध्ये राहिलं पाहिजे सतत किंवा काम केलं पाहिजे तिथे, त्यामध्ये तो जो भाग आहे सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात टॉवर्स झालेले तिथे. आणि त्यात श्रीमंत वस्ती आहे, उच्च मध्यमवर्गीय वस्ती आहे, कॉर्पोरेट खूप तिथे समाज आहे. तो समाज मिलिंद देवरा, कारण जेव्हा मिलिंद देवरा शिंदे सेनेमध्ये आले तेव्हा शिंदे म्हणाले की तुमच्याबरोबर लक्ष्मी आमच्याकडे येणार आहे. आणि सगळे व्यापारी संघटनाचे लोक त्यांच्याबरोबर आलेले होते. पण मिलिंद देवरांचा त्या भागाशी काहीही संबंध नाही. संबंध असेल तर ते व्यापारी म्हणून जो काही संबंध असेल तो संबंध, मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईमध्ये तिकडचे होते, वरळीशी फारसा संबंध त्यांचा नव्हता. जरी लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी शिवडीपर्यंत त्यांचं जरी येत असेल, पण
मिलिंद देवरा हे सर्वसामान्य लोकांपर्यंत कधीही संपर्क नव्हता. काँग्रेसच्या एकूण याच्यावरती काय म्हणतात गुडविलवरती ते निवडून आलेले होते. मुरली देवरांची पुण्याई होती. आता ती पुण्याई कामाला पण सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा एक माइंड गेम आदित्य ठाकरेंच्या विरोधात तिथे चाललाय. पूर्वीचं त्यांचं कॅम्पेन जर आपल्याला आठवत असेल तर वरळीमध्ये सगळ्या भाषातले बोर्ड्स आदित्य ठाकरेंनी लावले होते. आता ते कोणती स्ट्रॅटेजी करतात ते बघावं लागेल. मुंबईमधून आता थेट बारामतीला जाऊया आपण. लोकसभेमध्ये बारामतीची लढत जी होती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ती लक्षवेधी होती. आता काका पुतण्यामध्ये लढत आहे. काका पुतण्यामध्ये दोन लढती आहेत. म्हणजे एक तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधली पक्षीय लढत आहे आणि त्याबरोबरच अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार त्यांचे सख्खे पुतणे उभे ठाकलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं बारामतीत काय काय होईल? बारामतीची लढत इंटरेस्टिंग आहे. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रिया सुळेंना खूप टफ लढत जाईल सुनेत्राताईंच्या विरोधात लोकसभेची असं जे मानलं जात होतं तसं न घडता मोठ्या प्रमाणावरती मार्जिन त्यांना मिळालं. एक खडकवासला सोडला तर सगळ्या त्या मतदारसंघामध्ये सगळ्या विभागात त्यांना बहुमत मिळालं होतं. पण त्यांना मदतही मिळाली होती. हर्षवर्धन पाटील यांनी परवाच्या सभेत सांगितलं की आम्ही गुपचूप मदतही करत होतो त्यांना आणि त्यामुळे अजितदादांनी काल चिडून सांगितलं की मी स्पष्ट काय ते बोलतो, रोखठोक बोलतो, आत एक आणि बाहेर एक नाही. हे आतून अशा प्रकारची दगाबाजी करत असतील तर ते भयानक आहे असं अजितदादा म्हणाले. पण अजितदादा स्वतः काय करत होते जेव्हा महाविकास आघाडीत होते तेव्हा ते भाजपशी गुफ्तगू चालूच होतं त्यांचं. तो मुद्दा आता इथे नाही. पण प्रश्न असा आहे की ते मार्जिन जरी त्यावेळी मोठं असलं सुप्रियाताईंचं तरी लोकसभा आणि विधानसभा यांचा विचार वेगळा होऊ शकतो. म्हणजे लोकसभेमध्ये सुप्रियाताई आणि विधानसभेमध्ये अजितदादा आणि अजितदादांनी जी काही कामं केलेली आहेत तो मुद्दा. अजितदादांनी काय केलं लोकसभेच्या वेळी त्यांनी ते म्हणाले की आमच्या चुका झाल्या आणि मग ते म्हणाले की फॅमिलीमधनं एकमेकांनी एकमेकाच्या विरुद्ध उभं राहायला नको होत आणि मी 7-8 वेळा निवडून आलेलो आहे तर पुन्हा कशाला मी निवडणुकीला उभं राहू, खूप झालं असं ते म्हणाले. पण त्यानंतर त्यांना असं वाटलं की सहानुभूतीच्या लाट येईल म्हणून मग त्यांनी एक मॅनेज केली, कोणीतरी गाडी अडवली, मग तुम्ही उभं राहा अशा प्रकारे केलं आणि ते उभे राहिले. पण त्यांनी अन्य मतदारसंघाची सुद्धा चाचपणी केली होती. हडपसर असेल, शिरूर असेल, ही सगळी चाचपणी केली आणि मग असं लक्षात आलं की जर त्यांनी तिकडनं पळ काढला तर त्यांचं जे सैन्य आहे ते भयभीत होईल की आपला सेनापती जसा घाबरत असेल तर. हा एक मुद्दा आहे. पण त्याच वेळी असं आहे की शरद पवारांना मानणारा म्हणजे शरद पवारांनी आधी तिथे बेस तयार केला बारामतीचा, त्याच्यावरती इमला अजितदादांनी उभा केला. म्हणजे विकासाचं जे सुरुवात शरद पवारांपासून झाली हे जर लोक कशा प्रकारे हे बघतायत याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. लोकांनी जर विचार केला की अजितदादांनी काकाला दगा दिलेला आहे त्यामुळे त्यांना पराभूत केलं पाहिजे. आणि जो युगेंद्र बद्दल बोलण्यासारखे, युगेंद्र हे परदेशात शिकले पण इथे आल्यानंतर अचानक एकदम उतरले राजकारणात असं नाही. तर त्यांचं जे NGO आहे किंवा संस्था आहे शरयू मला वाटतं संस्था, त्या संस्थेमार्फत पाझर तलाव असतील, विहिरी किंवा सिंचनाच्या वेगवेगळ्या सोयी करणं, लोकांची घरं जर कोसळली असतील तर ती दुरुस्त करून देणं, नवीन बांधून देणं, वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक काम त्यांनी केलेलं आहे. लोकांमध्ये ते मिसळतं आणि लोकसभेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. अजितदादांचे जे भाऊ आहेत श्रीनिवास पवार त्यांचा हा मुलगा युगेंद्र पवार. पण सर तरी पण तुम्ही जरी म्हणत असलात तरी अजितदादांच्या पुढे युगेंद्र पवार थोडे नौखे वाटतात का? 100% नौखे आहेतच. ते नौखे वाटतात असा प्रश्न नाही, आहेतच नौखे. पण मी तुम्हाला सांगतो की जायंट किलर ज्याला म्हणतात की आता अटल बिहारी वाजपेयींचा पराभव झालाय, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांचे पराभव झाले. त्यामुळे सका पाटलांचा जॉर्ज फर्नांडिस नौखे होते, त्यांनी पराभव केला 1967 साली. मुंबईचे सुभेदार समजले जायचे सका पाटील, मुंबईचा किंग, त्यांचा पराभव जॉर्ज फर्नांडिस नावाच्या रस्त्यावरच्या कामगारांच्या एका पुढाऱ्यांनी, म्हणजे छोटा पुढारी होता तेव्हा, त्यांनी केला. आणि असं घडू शकतं. म्हणजे अजितदादांचा पराभव युगेंद्र पवार करू शकतात बारामतीमध्ये? करू शकतात नक्कीच. कारण त्या शरद पवारांची पुण्याई, सुप्रिया त्यांच्या कामाची पुण्याई त्यांच्या मागे आहे ना सगळी. युगेंद्र हा कोणाला रिप्रेझेंट करतो? युगेंद्र पेक्षा शरद पवार विरुद्ध अजितदादा अशीच ती लढाई आहे. आणि त्यामुळे शरद पवारांची जी पद्धत आहे, मी त्यांचं अख्खं भाषण काल परवाच ऐकलं, ते भाषण जे बघितलं तर आपण लक्षात आहे की ती काकाची म्हणजे अजितदादांची स्टाईल नाही त्यांच्याकडे. त्यांची स्टाईल काकांची स्टाईल आहे की अतिशय नरम पद्धतीने ते बोलतात, प्रतिपक्षावरती घायाळ होईल करू
की याला बघूनच घेतो, याचा कार्यक्रमच करतो, अशा प्रकारची भाषा ते करत नाहीयेत. बरोबर. ते अतिशय सॉफ्ट स्पोकन आहेत आणि चांगल्या प्रकारची भाषा वापरून ते त्यांनी काय सांगितलं की आपल्याला बूथ पातळीपर्यंत काम करावं लागेल आणि बूथवरती आणि प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करावा लागेल. म्हणजे मी उभा आहे, मी निवडणूक जिंकली असं नाही. आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला, तो सांगणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांची दृष्टी लक्षात, ते म्हणाले की लाडकी बहीण योजना तुम्हाला एवढे पैसे दिले, पण महिलांना पर्यंत पोचून सांगा की खाद्यतेल कसं महागलंय, सिलेंडर कसा महागलाय, डाळी कशा महागल्या, त्यामुळे तुमचंच काढून मग त्याच्यातला काहीच भाग तुम्हाला परत देतायत, हे नीट पद्धतीने लोकांना म्हणजे सांगा. तुमचं म्हणणं आहे की शरद पवार हे लोकांच्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवणार आहेत आणि त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आपण काका पुतण्याबद्दल बोलतोय. महाराष्ट्राच्या विधानसभांमध्ये जे वक्तव्य गाजणार आहेत त्याच्यात छगन भुजबळांचं वक्तव्य खूप गाजणार आहे की पुतण्यांचा डीएनए काहीतरी वेगळा आहे आणि पुन्हा तिथे छगन भुजबळ विरुद्ध समीर भुजबळ असंही एक चित्र निर्माण झालेलं आहे. कारण छगन भुजबळ येवल्यामधून लढतायत आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे अपक्ष लढतायत नांदगाव मधून. म्हणजेच पुतण्याने काकाच्या विरोधात बंड केलेला आहे. या लढतीबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की ते बंड केलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण छगन भुजबळ हे एक नटसम्राट आहेत. त्यांनी जरी म्हटलं असेल की पुतण्या स्वतंत्र विचार करू शकतो, पण त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक 2-3 आठवड्यामध्येच असं एक विधान केलं होतं. मागे पंकज आणि समीर होते, ते म्हणालेत मलाही काय आता निवडणूक लढवायची नाहीये, मी आता म्हणजे थोडक्यात वानप्रस्थाश्रमात जातोय आणि आता हे या लोकांनी आपापला काय तो निर्णय घ्यावा. हे झाल्यानंतर मग पंकजची निवड विधान परिषदेवर झाली हे त्यांना माहित होतं आणि हे गृहस्थ समीर भुजबळ यांनी बंड केलं. कारण जे सुहास कांदे आहेत त्यांच्याशी म्हणजे शिंदे सेनेचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर भुजबळांचा प्रचंड वाद झाला. जेव्हा मंत्री होते भुजबळ तेव्हा सुहास कांद्यांनी ते एकत्र एका महायुतीत असताना सुद्धा जिल्हा नियोजन समितीमध्ये अक्षरशः जवळजवळ अंगावर धावून जाणे इतपत दोघांमध्ये भांडण झालं. आणि सुहास कांद्यांना एक दाखवायचं आहे की भुजबळ हे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत म्हणून ते वारंवार त्यांच्या विरोधात न्यायालयात जातात आणि भुजबळांना अंगावरती घेणारा मी नेता आहे असं दाखवण्याचा सुहास कांद्यांना ते त्याच्यातनं फायदा घेतात. आणि आता अजूनही समीर भुजबळांनी स्वतंत्र निवडणूक मी लढणार असं म्हटलं आणि इथे राजीनामा दिला. आता मला सांगा, समीर भुजबळ हे भुजबळांच्या परवानगीशिवाय करूच शकत नाही. सगळ्या भुजबळांच्या सगळ्या ज्या वादग्रस्त व्यवहारामध्ये समीर भुजबळ यांचंही नाव आलेलं होतं. त्यामुळे त्यांचे आणि इतके वर्षाचे जर तुमचे जवळचे संबंध असताना अचानकपणे त्यांनी बंड करावा हे जर आश्चर्यकारक वाटतं. म्हणजे भुजबळ नटसम्राट आहेत आणि हे बंड आहे असं ते दाखवतायत असं तुमचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष पडद्यामागची लढाई पूर्ण वेगळी आहे. अजून एक लढत खूप गाजणार आहे सर, संगमनेरची लढत आहे बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे पाटील घराण्यामध्ये आणि आता ती पुढच्या पिढीपर्यंत गेलेली आहे. सुजय विखे पाटील संगमनेरमधून लढाईची तयारी करतायत असं म्हटलं जात आहे आणि बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल जी भाषा वापरायला नको होती अशी भाषा त्यांच्या कार्यकर्त्यांनी वापरली आणि तिथे रणकंदन माजलं. संगमनेरला नेमकं काय चाललंय? संगमनेर म्हणजे एकूण नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त राजकीय जिल्हा, म्हणजे राजकारणाशिवाय तिथे काहीही चालत नाही. त्यामध्ये 2 घराण्यामधला जो वाद आहे, एक थोरातांचा घराणा, थोरातांचे वडील भाऊसाहेब थोरात हे काँग्रेसचे मोठे नेते होते, स्वातंत्र्य संग्रामात होते, गोळीसोय लागलेली त्यांना, मी स्वतः त्यांना भेटलो. त्यांचा साखर कारखाना आहे, अनेक संस्था आहेत, पण त्यांच्यापेक्षा मोठे सहकार सम्राट आहेत ते विखे पाटील आहेत. आणि थोरातांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न फडणवीसांनी केले आणि त्यांचा जो पुतण्या त्याला भाचा त्याला आपल्याकडे घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपने त्याला पाठिंबाही दिला आणि थोरात जातील असं एक चित्र निर्माण झालं. पण थोरात काँग्रेसचे एकनिष्ठ आहेत आणि 7-8 वेळा निवडून आले. आता मुद्दा असा आहे की सुजय विखे पाटलाला लोकसभेमध्ये पराभूत व्हायला लागलं. निलेश लंके नावाच्या नवख्या माणसाने त्यांचा पराभव केला, इतक्या मोठ्या घराण्यातल्या माणसाचा. आणि आता त्यांना आमदारकीचे स्वप्न पडत होती पण त्यांना तिकीट मिळाले नाहीये आणि ते तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये. परंतु जो कोणी व्यक्ती जिथे असेल त्याला विखे पाटील घराण्याचा आशीर्वाद किंवा समर्थन असलं, कारण विखे पाटलांच्या शिवाय परवानगीशिवाय तिथे काही होऊ शकत नाही
असं चित्र आहे. पण असं म्हणतात सर की बाळासाहेब थोरात यांचं संगमनेरवर पूर्ण वर्चस्व आहे त्या मतदारसंघावर. त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे जरी भाजप बरोबर असले तरी सुद्धा, पण सुजय विखे पाटील जयश्री थोरात यांना आव्हान देण्यासाठी ही सगळी तयारी करतायत. म्हणजे हा पुढच्या पिढीतला संघर्ष आहे असं म्हटलं जातं. नक्कीच पुढच्या पिढीतला संघर्ष आहे. या जयश्री या डॉक्टर आहेत मला हो वाटतं, हो. आणि त्या अतिशय चांगल्या क्वालिफाईड अशा कॅन्सर तज्ञ आहेत. कॅन्सर तज्ञ आहेत. आणि सुजय विखे पाटील हे डॉक्टर डॉक्टर आहेत. पण त्यांची भाषा म्हणजे आज काल जी बाबासाहेब देशमुख मला वाटतं हो. ज्यांनी ती भाषा वापरली ते व्यासपीठ सुजय विखे पाटलांचं होतं. सुजय विखे पाटलांनी असं दाखवलं की मी तिथे गेलो आणि मग ते ऐकलं आणि मी स्वतः चाट पडलो, त्यांना थांबवा असं म्हणालो. हे संपूर्ण नाटक आहे. सुजय विखे पाटलांनी बाबासाहेब देशमुख जे आहेत ते असंच बोलण्याबद्दल तिथे प्रसिद्ध आहेत असं लोक सांगतात. त्यांना तिथे बोलवून त्यांना असं बोलायला लावायचं आणि ते बोलल्यानंतर तिथे समोर धक्कादायक गोष्ट अशी होती की विखे पाटलांचा सगळा समुदाय समोर होता आणि तो हसत होता, खिदळत होता, टाळ्या वाजवत होता. अतिशय बिभत्स आणि वाह्यात भाषा एका महिलेबद्दल वापरणं ही म्हणजे त्या क्षणी सुजय विखे पाटलांनी उभारून सांगितलं असतं की खाली बसा, चालते वा. तसं म्हणाले. हे झाल्यानंतर जेव्हा जाळपोळ किंवा काही गोष्टी घडल्यानंतर मग सुजय विखे पाटलांनी काय सांगितलं की जे बोलले ते चूक, त्यांच्यावर कारवाई करा, पण ज्यांनी आगी लावल्या किंवा जे काही केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. ते सांगायला सुजय विखे पाटलांची गरज नाही. पोलीस स्वतंत्रपणे ते करू शकतात. पण दोन्ही गोष्ट समपातळीवरती असं दाखवून. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सुजय विखे पाटील यांनी जयश्री थोरातांची माफी मागायला पाहिजे. माफी मागितली पाहिजे, 100% माफी मागितली पाहिजे. आणि ते स्वतः सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त उद्गार काढल्याचं मी स्वतः ऐकलेलं आहे. मी ती भाषा बोलू शकत नाही, पण त्यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं. कारण यांनी जेव्हा सुजय विखे पाटलांनी बाळासाहेबांवरती अतिशय वाईट पद्धतीने टीका केली, त्यामुळे चिडून त्यांच्या कन्येने आक्रमक भाषेत उत्तर दिलं. पण त्या आक्रमक भाषेचा एक वेगळा अर्थ लावून वाह्यात पद्धतीने सुजय विखे पाटील बोलले होते, त्याचाही तेवढाच निषेध केला पाहिजे. आणि सगळ्या पक्षाच्या अगदी भाजपच्याही नेत्यांनी आणि महिला नेत्यांनी पुरुष नेत्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. बरोबर आहे. संगमनेरची लढत सुद्धा खरंच अशा पद्धतीने जर चालणार असेल ही निवडणूक तर महाराष्ट्रासाठीच हे लाजिरवाणं आहे. सर आणखीन एक आहे की महाराष्ट्रामध्ये आता 6 मुख्य पक्ष झालेले आहेत आणि बाकीचे तर आणखीन बरेच पक्ष आहेत. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी राजकीय घराणी आहेत ते वडील एका ठिकाणी जात आहेत, मुलगा एका ठिकाणी जात आहेत, पुतण्याला कुठेतरी ऍडजस्ट केलं जात आहे. आता राणे बंधूंच्या बद्दल जर आपण बोललो तर लोकसभेमध्ये नारायण राणेंनी लोकसभेची निवडणूक लढवली, ते जिंकले. आता नितेश राणे कणकवलीमधून भाजपच्या बाजूने लढतायत आणि त्याचबरोबर निलेश राणे कुडाळमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आधी जे उद्धव ठाकरेंचं प्राबल्य होतं कोकणावर, आता पुन्हा एकदा सगळं राजकारण राणे बंधूंकडे सरकतंय का? राणे बंधूंकडे सरकतं याच्यापेक्षा मला असं वाटतं की राणेंना प्रवेश जेव्हा दिला कोकणामध्ये किंवा भाजपमध्ये घेण्याचं कारण एकमेव होतं की उद्धव ठाकरेंची ताकद कमी करणं. आणि उद्धव ठाकरेंचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्राण कशात आहे शिवसेनेचा, मुंबई आणि कोकणात. त्या दोन्ही ठिकाणी मुंबईमध्ये कॉर्पोरेशन आपल्या हातात घ्यायची आणि तिकडे कोकणामध्ये त्यांना खलास करायचं, एवढाच उद्देश होता. आणि त्यामुळे तेवढ्यासाठी नारायण राणेंनी घेतलं. परंतु नारायण राणेंना गेल्या काही वर्षात तुम्हाला आठवत असेल की बांद्राच्याच निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आता त्यांना लोकसभेमध्ये जिंकले ते, पण ते भाजपचे नेते आहेत म्हणून नाही, ते स्वतः अत्यंत समृद्ध नेते आहेत. आणि त्यामुळे काय करामती त्यांनी केल्या त्याची समृद्ध म्हणजे पैशाने समृद्ध आहेत आणि ते लोकांचं प्रेम जे समृद्ध आहे ते कसंही विकत घेऊ शकतात. त्यामुळे पेपर टाकतात अशा पद्धतीने काही गोष्टी तिथे घडल्या. दरवाजाच्या फटीतनं पेपर टाकतात ना, तशा प्रकारे तिथे नोटा टाकण्यात आल्या असं बोललं जातं. आणि काहीतरी अफवा नाहीत या, अनेक लोक ही माहिती सांगतात. तो चमत्कार आहे, त्यांचं फार मोठं गुडविल तिथे आहे अशातला भाग नाही. पण एक गोष्ट अशी आहे की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तिथे फटका बसला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने तिथे लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे नक्की. पण काय झाले की तिकडच्या कोकणातल्या नाणार प्रकल्पावरून जे रामायण घडलं त्यामध्ये हे जे भाजपचं म्हणणं असं आहे की तिथे जर नाणार किंवा कुठलाही प्रकल्प झाला तर त्याला उद्धव ठाकरे यांचा पक्ष विरोध करतो. उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी आहे की लोकांची जी भावना आहे ती आम्ही
कॅच करतो आणि ते लोक म्हणतील प्रकल्प हवाय तर हवा, नको तर नको. हम्म. पण लोक म्हणजे काय, ते काय असं त्याची जनसुनवाई होते का? माझ्या मते या प्रश्नाची काहीतरी त्यांना सुद्धा म्हणजे जेव्हा कुठल्याही राजकीयपेक्षा एखादी भूमिका घेतो तेव्हा त्याला हे कळलं पाहिजे हे योग्य आहे का अयोग्य आहे. मला काय वाटतं, प्रत्येक गोष्ट लोकांवरती सोपून लोक काय म्हणतील त्यानुसार निर्णय घेणे हे चुकीचं. तुमचं म्हणणं काय, नाणामुळे पर्यावरणाचा विनाश होणार आहे का नाणामुळे फायदा होणार, याची लाईन तुमची स्पष्ट असली पाहिजे. नाणानंतर बारसूला तो प्रकल्प हा. हलवला गेला. हो. सर, तुम्ही ह्या मुद्द्याचा उल्लेख केलात, पण कोकणामध्ये लोकसभा किंवा आता विधानसभाच्या निवडणुकांमध्ये नितेश राणे, निलेश राणे किंवा नारायण राणे लोकांचे प्रश्न खरंच उचलणार आहेत का? अजिबात नाही. कारण नारायण राणेंचं तुम्हाला आठवत असेल की कोकणामध्ये कोळसा खाणींचा जो प्रश्न होता, जे उत्खनन होत होतं, त्याला नारायण राणे यांचा आशीर्वाद होता. त्यांच्या कोकणातल्या प्रकल्पांबाबत सुद्धा भूमिका बदलत आलेल्या आहेत. म्हणजे लोह खनिजाच्या खाणी. आणि त्यावेळी वैशाली पाटील त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं, आपल्याला आठवत असेल, चांगलं आंदोलन केलं होतं. पण माधव गाडगीळ समितीच्या अहवालाबद्दल सुद्धा यांना काहीही पडलेलं नाहीये. नारायण राणे आणि यांचं जे विकासाच्या संकल्पनाच वेगळ्या आहेत. त्यांच्या विकासाच्या संकल्पना पर्यावरणाला पूरक असणाऱ्या अजिबात नाहीये. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची दृष्टी नाहीये. लोकांना जास्तीत जास्त कशी कामाला लावता येईल, लोकांना उपकृत करणं, आपल्या लोकांना कंत्राट देणं, एवढ्यापर्यंत त्यांची विकासाची दृष्टी. पर्यावरणाचा मुद्दा तर लांबच राहिला, पण आता शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि त्यावेळेस राणे बंधूंनी जे राजकारण तिथे केलं त्यावर सुद्धा बरीच टीका झाली. राजकारण केलं म्हणजे त्यांनी घरात घुसून एकेकाला मारीन असं जाहीरपणे जेव्हा एक माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री म्हणतो, ती लाजिरवाणी गोष्ट आहे. असं जर कोणी सामान्य माणूस जर असं उघड धमकी दिली तर त्याला डायरेक्ट त्याला कलमं लावली जातील. नारायण राणेंना अशी कुठलीही कलमं लावली नाहीत, काही केलं नाही. आणि त्या पुतळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप आहे, त्याचं निराकरण सुद्धा करण्यात आलं नाही. आणि त्याबाबत त्या पुतळा पडण्याशी किंवा त्यातल्या काही गोष्टींशी वैभव नाईक यांचा कसा संबंध आहे हे निलेश राणे दाखवत होते. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी, 7-8 महिन्यांपूर्वी निलेश राणे जे आता शिंदे सेनेत गेलेत, त्यांनी सांगितलं की मी राजकारणात आता सोडून देतो म्हणून. मग त्यांची समजूत काढण्यात आली आणि तेव्हाच त्यांना सांगण्यात आलं असेल की तुम्हाला तिथे तुमचं पुनर्वसन होईल. आणि आता अशी गोष्ट आहे की नारायण राणेंची एकूण प्रकृती लक्षात घेता ही टर्म संपल्यानंतर ते सक्रिय राहतील असं नाही. तेव्हा ह्या 2 मुलांच्या माध्यमातून दुसरं भाजपला तिथे चेहरा नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की भाजपला आव्हान देण्यासाठी म्हणजे किंवा कोकणामधला जो आमदार एखादा चांगला नेता जो सुसंस्कृत सभ्य असेल, चांगले प्रश्न मांडेल. राण्यांना कोकण भाजपने अंधण दिलंय का? जसं काँग्रेसने नारायण राणेंना घेऊन चूकच केली. कारण त्यांचं हिंसक संपूर्ण राजकारण आहे. असेंब्लीमध्ये, विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक त्यांच्या गोष्टी काढलेल्या होत्या. संपूर्ण पापांचा पाढा वाचला होता, कुंडली वाचली होती. आणि त्याच राणेंना त्यांनी वाजत गाजत आपल्या पक्षात घेऊन. बरोबर सर, याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. नवी मुंबईमध्ये आपण येऊया. गणेश नाईक यांचं कुटुंब, तिथे पण हेच उदाहरण पाहायला मिळत आहे की गणेश नाईक भाजप सोबत आहेत आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक हे शरद पवारांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. मतदारसंघ त्यांचे वेगळे आहेत, पण हे दोघं वडील आणि मुलगा आता एकमेकांच्या विरोधात आहेत, असं खरंच चित्र आहे का? एकमेकांच्या विरोधात बिलकुल नाहीये ते. त्यांना मुलाला सुद्धा तिकीट हवं होतं आणि एकाच फॅमिलीमध्ये द्यायला नकार दिला त्यांनी. आणि तो तिकीट हवं होतं म्हणून तुम्हाला माहिती असेल तर गेले वर्षभर जवळजवळ जबरदस्त आरोपांची शृंखला गणेश नाईकांनी पेश केली होती की शिंदे सेनेमध्ये म्हणजे त्यांच्या कॉर्पोरेशनमध्ये जी त्यांच्या आता किती करप्शन आहे. आणि त्याला म्हणजे शिंदेच्या काळामध्ये कसं करप्शन वाढलेलं आहे ते नवी मुंबई असेल, ठाण्याला संजय केळकर ते सतत शिंद्यांच्या पक्षातर्फे होणाऱ्या भ्रष्टाचार उघडकीस आणत असतात. पण गणेश नाईकांनी जबरदस्त आरोप केले होते सिडकोवर. ते आरोप करण्याचं कारण असं होतं की प्रेशर टाकायचं की ते आरोप झाल्यावरती मग काहीतरी आमची जर तुमची समजूत काढली. समजूत म्हणजे कशा प्रकारची, माझ्या मुलाचं तुम्ही कल्याण बघा, दोघांनाही तिकीट द्या. ते न झाल्यामुळे हे इकडे आले. आता तुम्हाला माहिती असेल की गणेश नाईक शिवसैनिक, मग ते याच्यात राष्ट्रवादीत गेले, तिथून भाजपमध्ये गेले. म्हणजे त्यांना आयडिओलॉजीचं काहीही पडलेलं नाही. गणेश नाईकांवर अत्यंत गंभीर आरोप, कथित
काही व्यवहारांचे बरोबर. नवी मुंबईत प्रचंड भ्रष्टाचार होता, ते झालेले आहेत. पण आता कोणी कुठेही पक्षात जातं आणि ऍडजस्टमेंट केली जाते, हे धक्कादायक आहे मतदारांच्या दृष्टीने. बरोबर. काका विरुद्ध पुतण्या, नणंद विरुद्ध भावजय, मित्र विरुद्ध मित्र, खूप प्रकारचा एक गोंधळ, परम्युटेशन, कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये आहेत. एक विदर्भामधली लढत आहे सर, धर्मराव बाबा अत्राम विरुद्ध त्यांची मुलगी जयश्री अत्राम यांच्यामध्ये ही लढत होतीये आणि शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटामधली लढत आहे. ही पण लढत काय म्हणायची सर, वडील आणि मुलीमध्ये? आता हे जे अत्राम घराणं आहे, त्यांच्या म्हणजे धर्मराव बाबा अत्राम त्यांचे बंधू एक होते, बंधू किंवा बंधूच मला वाटतं, सत्यजित का किंवा असं काहीतरी नाव होतं, सत्यविजय किंवा काय, तेही राजकारणात होते. त्यांच्यात तो संघर्ष आहे आणि ते तिथले मोठे एक राजघराणंच आहे ते. आणि त्या ठिकाणी त्यांना आपल्याकडे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत असं वाटतं. आता वास्तविक त्या भागामध्ये विकासाची प्रक्रिया जी आहे ती अतिशय मागे आहे. म्हणजे महाराष्ट्रातला जो सगळ्यात मागासलेला जिल्हा जो आहे तो गडचिरोली आहे, म्हणून तिथे नक्षलवाद वाढला. अशा ठिकाणी कशा प्रकारचं राजकारण असायला पाहिजे आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी तरी अशा प्रकारचं राजकारण केलं का? ते गेले 2 वर्ष अजितदादा पवार यांचं भजन करण्यापलीकडे की ते मुख्यमंत्री झालेच पाहिजे, मुख्यमंत्री होणारच आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी करत होते. आपल्या भागामध्ये त्यांनी काय केलं प्रत्यक्षात हा प्रश्न आहे. आता मुलीची ॲम्बिशन हे होती आणि मुलीच्या बद्दल त्यांनी असं सांगितलं की मुलगी आणि जावयाने मी काय नदीत का समुद्रात फेकून देईन म्हणून, अशा प्रकारची त्यांनी भाषा वापरली. म्हणजे एवढी कटुता मुली आणि बापामध्ये कशामुळे झालेली आहे हे कळायला मार्ग नाही. म्हणजे एवढी कटुता, अशा प्रकारचं वक्तव्य केलं नसतं त्यांनी. पण अजितदादा जेव्हा म्हणाले मुलीला की तू असं करू नको, तेव्हा ती म्हणाली की तुम्ही काय केलंय, तुम्ही कोण सांगणार मला, तुम्ही तुमच्या काकांशी कसं वागलात, तेव्हा तुम्ही मला शिकवू नका, असं ती मुलगी म्हणाली. आणि आजच्या पिढीमध्ये काय आहे की ॲम्बिशन जास्त आहे, त्यामुळे ती महत्वाकांक्षा तिच्यात आहे आणि तिने राजकारणाचा अनुभव घेतलेला आहे त्यांनी, आणि त्यामुळे मुलगी वडिलांच्या विरुद्ध उतरलेली आहे. मला असं वाटतं की हे जे राजकारण प्रत्येक घराचं असतं, म्हणजे आपण म्हणतो की राजकारण फक्त राजकारणात असतं, तसं नाही, घरात असतंच ते. बरोबर. ते आता घरातलं राजकारणाच्या केंद्रभागी आलेत असं म्हणूया, आणि अजून काय काय बघायला मिळणार आहे ते बघावं लागेल. बरोबर सर, या सगळ्या मुख्य लढती आहेत, पण त्याबरोबर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा असेल, तर खास करून भाजपने हा शब्द आणला, इनकमिंग, आउट गोईंग. जे इनकमिंग आधी भाजपमध्ये होत होतं ते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुतारी फुंकण्यासाठी होत आहे. आणि हर्षवर्धन पाटील, समरजित सिंग घाटगे असे मातब्बर नेते जे आहेत ते शरद पवारांकडे गेलेत, कारण वारं कुठे फिरतंय याचा अंदाज त्यांना आलाय. तुम्हाला काय वाटतं शरद पवारांकडे होणार हे जे इनकमिंग आहे आणि त्यांच्या कामगिरीबद्दल? मला असं वाटतं की लोकसभेमध्ये शरद पवारांचा जो स्ट्राईक रेट हा चांगला होता. पुन्हा शरद पवारांनी 2019 मध्ये सुद्धा वातावरण कम्प्लीट फिरवलं होतं. म्हणजे जेव्हा आमच्या समोर पैलवानच नाही असं जे देवेंद्र म्हणत होते, तेव्हा शरद पवारांनी पावसातल्या सभेमुळे संपूर्ण चमत्कार घडवला त्यांनी. पण त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःच अनेकदा जे सांगतात की 1980 मध्ये सुद्धा जेव्हा त्यांचं पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधी, तेव्हा त्यांच्याकडे काय 50-55 जे होते त्यातले 5-6 उरले. तिथून परत त्यांनी मजल मारली आणि पुन्हा 55-56 पर्यंत मजल मारली. आणि शरद पवारांची जी ताकद आहे ती लिमिटेड आहे, पण ती काय 55 ते 70 पर्यंत, 70, 72, 75 पर्यंत त्यांची तेवढी ताकद राहिलेली आहे. ती ताकद कमी झाली नाही. आणि शरद पवारांना एक प्रकारची सिंपती मिळाली अजितदादांमुळे, जी सिंपती अजितदादांना मिळाली नाहीये मुळात. कारण सिंपती कशासाठी मिळेल त्यांना? अजितदादांच्या बद्दल भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड क्षोभ आहे, आणि तो जो क्षोभ आहे, अजितदादांनी काकांना दगा दिला, पुन्हा काकांचं वय आणि शरद पवारांचा कथित भ्रष्टाचार किंवा अंडरवर्ल्डशी संबंध ही इतकी जुनी गोष्ट झाली की तरुण पिढीला ते माहिती आहे. तुम्ही जर त्यांच्या सभा पाहिल्या लाईव्ह तर तुमच्या लक्षात येईल की शरद पवार जेव्हा व्यासपीठावरती येतात तेव्हा वयोवृद्ध माणसांपेक्षा तरुणांची संख्या जास्त असते आणि त्यांचा प्रतिसाद तुफान असतो. आणि संकटामध्ये कसं लढायचं ते शरद पवार. आणि कितीही त्यांच्यावरती गलिच्छ वाह्यात टीका केली, बेसलेस आरोप केले. आता परत ते दाऊदचं कोणीतरी काढलंय, त्याचा काहीही संबंध नाही. त्यांनी डिफेमेशनची केस आउटलुक मासिकावरती लढवून जिंकले होते, 5 कोटीचा दावा लावला होता. काहीही त्यात तथ्यच नव्हतं, काहीही सिद्ध झालं नाही. परत ते जुने आरोप काढायचे. पूर्वी राम जेठमलांनी आरोप केले होते त्यांच्यावरती की दाऊदला इथे आणण्याचं
त्यांचा प्रस्ताव होता वगैरे. अर्धवट माहिती सांगायची, त्यांची बदनामी करायची, पण त्याच्यामुळे त्यांच्यावरती सहानुभूती वाढते. दुसरी गोष्ट अशी की 4 वेळा मुख्यमंत्री पद आहे त्यांचं, कृषी मंत्री म्हणून यशस्वी ते झालेले, हो. ऍडमिनिस्ट्रेशन चांगले. त्यांचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरांशी म्हणजे मध्यम वर्गाची, लेखकांशी संबंध आहेत. लोककला असेल, तमाशा असेल, कुस्ती असेल, खो खो, सगळीकडे क्रिकेट असेल, सगळीकडे त्यांचा वावर आहे. आणि त्यामुळे त्यांना समाजातल्या विविध घटकांचा त्यांचा एक गुडविल त्यांना मिळालेला पण आहे. सर आता असं आहे की तुम्ही जसं म्हणताय की शरद पवारांचं गुडविल आणि त्यांचा प्रभाव हे सगळं बघता आपण जर शरद पवारांबरोबर गेलो तर जिंकणार असा विश्वास हर्षवर्धन पाटीलांना आहे. तिकडे समरजित सिंग घाटगे यांनी तर हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की हे उमेदवार नक्की जिंकतील का? नाही, मला तसं वाटत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की 2019 मध्ये ज्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये उड्या मारल्या त्यापैकी निम्मे अधिक लोक पराभूत झाले. म्हणजे हर्षवर्धन पाटील हे जिंकतील याची खात्री नाही मी सांगू शकत. आता का इन्कमिंग होत आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष ज्या प्रकारे फुटलेले आहेत आणि एकूण जे राजकारणाच्या चिरफाळ्या झालेत, जे 4 पक्ष होते त्याचे आता 6 पक्ष झालेले आहेत. त्यामुळे आघाडीमुळे 2 महत्वाच्या आघाड्यांमुळे अनेक ठिकाणी जे सिटिंग आमदार आहेत किंवा काही चांगले नेते आहेत त्यांची संधी हुकतीये. आणि जर संधी आज हुकली तर 5 वर्ष वाट बघायला लागतं. आणि माझी जर संधी हुकली, आता समजा हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण घेऊ, जे सहकार मंत्री होते, अनेक खाती त्यांनी सांभाळली, ते आधी अपक्ष म्हणून होते, मग काँग्रेस, अशा प्रकारे त्यांची वाटचाल झाली. त्यांचं बघा की त्यांनी जर आता परत निवडणूक लढवली नाही तर खाली दूध संघ, जिल्हा परिषद, जिल्हा बँक सगळीकडे तुमची ताकद कमी होते. म्हणून त्यांना त्यांच्यावरती अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना काहीतरी आधार लागतो. तो आधार आता बघा शरद पवारांचा पक्ष खाली झालाय, तो खाली झालाय आणि नेत्यावरती विश्वास आहे लोकांचा, नेत्याचं गुडवेल आहे. त्यामुळे इकडे संधी नाहीये अजितदादांकडे किंवा दुसऱ्या त्यांच्या भाजपमध्ये, तेव्हा ते इकडे आले. त्यामुळे त्यांना वेगवेगळी प्रपोजल्स दिली होती पण त्यांना ते समाधान वाटलं नाही. असे अनेक, म्हणजे आता आपण रामराजे नाईक निंबाळकर सुद्धा म्हणत होते सर की शरद पवारांचा जो प्रभाव आहे तो आपण लक्षात घ्यायला हवा. नक्कीच, म्हणजे आणि रामराजे आणि त्यांचे संबंध जे आहेत ते जुने आहेत. आता रामराजे हे युती सरकारच्या पासून म्हणजे युती तिकडेही होते इकडेही होते, कारण ही जी घराणी आहेत काही ते सत्तेच्या दिशेने नेहमी जाणारी घराणी आहेत. ते अत्यंत संधिसाधू लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये एक जे आहे सरदार म्हणून जे असतं ना, सरंजामशाही जे असतं, ते सरंजामशाही, तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज बघा की आम्ही सत्ताधारी आहोत, आम्ही विरोधक नाही, आम्ही सत्ताधारी असण्यामध्ये त्यांना एक समाधान आहे. आणि शरद पवार सत्ता मिळवून देऊ शकतात आपल्याला. शरद पवार माहितीच आहेत ना, शरद पवार काम केलंय अनेकांनी. आता समरजित सिंग घाटगे इज अ चार्टर्ड अकाउंटंट, बरोबर, आणि हसन मुश्रीफांच्या समोर ते इतके दिवस लढतायत त्यांच्या विरोधात, आणि आता जर संधी मिळणार नसेल तर त्यांचं सगळं राजकारणच फसेल. त्यामुळे त्यांनी ही संधी शोधली आहे. आणि मला असं वाटतं की शरद पवारांना स्वतः तरुण हवे होते, कारण ते सुप्रियाताई काय म्हणाले की शरद पवार की आमचं गटार जे होतं ते साफ झाले आता, त्यामुळे आमच्या जे वाईट आहेत ते लोक गेलेले आहेत आणि आता भाकरी फिरवायचे, नवीन लोकांना संधी द्यायची. त्यामुळे मेहबूब शेख सारख्या तरुणांना त्यांनी संधी दिल्या, म्हणजे अल्पसंख्याक समुदायातल्या. बरोबर, आणि हे नाही तर संधी मिळाली नसती. पण शरद पवार जेव्हा संधी देतात तेव्हा त्याची बरीच कॅल्क्युलेशन्स असतात, बेरीज वजाबाक्या, गुणाकार भागाकार सगळं असतं. सर आता आपण थोडंसं अजितदादांकडे येऊया. अजितदादांचे जे अगदी निष्ठावान म्हणजे अजितदादांच्या गटाचे आमदार मानले जातात त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये. उदाहरणार्थ पुण्याचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव या यादीमध्ये नाहीये. आणि सुनील टिंगरे हे नाव आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, कारण पुण्यामध्ये जे पोर्शे कारचं प्रकरण झालं त्यामध्ये त्यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप झालेले होते, आरोपीला वाचवण्याचे आरोप झालेले होते. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या परसेप्शनचा परिणाम झाला का? नाही, माझ्या मते सुनील टिंगरेंचं नाव गाळलं नाहीये. सुनील टिंगरेंचं नाव आहे अशी बातमी आलेली आहे. उलट सुनील टिंगरेंना देऊ नये असं लोकांची इच्छा झाली. सुनील टिंगरे काय म्हणाले, माझ्या विरुद्ध एक प्रचार सुरू झाला आणि माझ्या विरुद्धचे आरोप काही कोर्टामध्ये किंवा याच्यात टिकले नाही. प्रत्यक्षात काय की ते तिथे गेलेले होते आणि शरद पवारांनी स्वतः त्यांच्यावरती, सुप्रियाताईंनी स्वतः जहरी टीका केली होती की अशी माणसं राजकारणात असणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे त्या अशा लोकांना जेव्हा अजितदादा तिकीट देतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक इंटरेस्ट असू शकतात. म्हणजे बिल्डरचा इंटरेस्ट असू शकतो, पैशाचे व्यवहार असू शकतात वेगवेगळे अशा प्रकारचे, किंवा त्यांची काही मजबुरी असणार. ज्या अर्थी सुनील टिंगरेंना ज्या प्रकारे वाचवण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.
आणि जर असं वाटत असेल सुनील टिंगरेंना जर आपण बाजूला केलं हम्म. तर उद्या ते आपल्यालाच त्रासदायक ठरू शकतील किंवा आणखीन काही गोष्टी बाहेर येतील असंही असू शकेल किंवा दुसरा पर्याय नसेल त्यांना. अजितदादांच्या पक्षाची गोची अशी झाली आहे की अजितदादांवरती भारतीय जनता पक्षाने संघाने टीका केली. तानाजी सावंत म्हणाले की शेजारी बसले की उलट्या होतात. हो. अशा प्रकारची टीका झाल्यानंतर सुद्धा सगळे अपमान घेऊन त्यांना तिथे राहावं लागते, कारण सगळ्यांच्या मागे ईडीची काळजी आहे. आणि म्हणून किती वेळा त्यांना हेलपाटे दिल्लीला मारायला लागतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी शिक्कामोर्तब करून घ्यायला लागते त्यांना. आणि भारतीय जनता पक्षाचं एक लक्षात घेणं की आज सुद्धा 150च्या खाली 150 ते 160 भाजप जर लढवणार असेल तर भाजपने आपली ताकद दाखवून दिलेली आहे की आम्ही कमी याच्यावर, ज्या भाजपचा 150 किंवा त्यापेक्षा जास्त जागा असतील तर यांच्या जागा कमी होणार आहेत. म्हणजे एक प्रकारे जे तुम्हाला देतोय त्यात समाधान माना. आणि निवडणुकीनंतर तुम्ही दोघेही या पदावरती असणार, मुख्यमंत्री काही होणार नाहीत, मुख्यमंत्री भाजपचाच असेल, हे वेगवेगळ्या प्रकारे भाजप सांगतच आहे. सर, अजितदादांचा विषय तसाच एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडून ठाण्याचा जो किल्ला आहे तो काबीज केला असं चित्र आहे. त्यांच्या विरोधामध्ये केदार दिघे, जे आनंद दिघेंचे पुतळे आहेत, ते उभे राहत आहेत. एकनाथ शिंदेंना कितपत आव्हान आहे ठाण्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? ठाण्यामध्ये त्यांना आव्हान फारसं आहे असं मला वाटत नाही. कारण काय की एक तर शिवसेनेत असल्यापासून ठाण्याचा सुभा उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे सोपवलेलाच होता. गंमत अशी की उद्धव ठाकरेंच्या काळातच त्यांचा जास्त उदय झाला. त्याच्या आधी ते मोठे नेते नव्हते. विधानसभेत उद्धव ठाकरेंमुळे आले, त्यानंतर त्यांच्या मुलाला उद्धव ठाकरेंनीच तिकीट दिलं. आणि मग ठाण्याची फक्त नाही, बाकीच्या महानगरपालिका आहेत, कल्याण डोंबिवलीपासून बरोबर अंबरनाथ वगैरे, बदलापूर, हे सगळं त्यांच्या हातात आलं. शिवाय त्यांच्या हातात नगर विकास खातं, सार्वजनिक बांधकाम खातं, सिडको, रस्ते विकास महामंडळ आणि आता एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचं महामंडळ, हे सगळं त्यांच्या हातात आले. त्यामुळे एवढी पॉवर त्यांच्या हातात आहे. म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असावा तेवढी ठाण्यात, केवळ ठाण्याची सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळे तेवढी आर्थिक ताकद त्यांच्याकडे होती. आणि त्या आर्थिक ताकदीच्या बळावरती आज सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. उद्धव ठाकरेंकडे ती साधन सामुग्री नाहीये, ते कार्यकर्ते नाहीयेत. कारण कार्यकर्ते किंवा नेते सुद्धा, सहकारी, हे आज पैशाच्या शिवाय तुमच्या मागे उभे राहत नाही. ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेमापोटी किंवा शिवसेनेच्या प्रेमापोटी सगळेजण राजकारण आजच्या काळात करतील असं नाही. भावनेच्या याच्यावरती आज लोकांना पैसा हा महत्वाचा आहे. आणि ही निवडणूक जी आहे, सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मला सांगायचं की ही अदानींची निवडणूक आहे. ही पैशाची निवडणूक आहे. ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत, प्रचंड पैसे वाटले जात आहेत, सापडत आहेत कॅश. आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. संपूर्ण आयडिओलॉजी गुंडाळून ठेवले लोकांनी. कोणी कुठल्याही पक्षात जाते, याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. आणि त्यामुळे जिंकून येणं हे महत्वाचं आहे. जी विनेबिलिटी कॅन्डिडेटची, त्याच आधारे त्याला तिकीट मिळते. जो चांगला कॅन्डिडेट आहे त्याला देण्याचं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सत्तेकडे सत्ता, पैशाकडे पैसा, असं सगळं चाललेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर 288 जागा असतील तर 288 निवडणुका प्रत्येक ठिकाणी होणार आहेत. सर, आपण फाटाफुटीबद्दल बोललो, बंडखोरी वगैरे तर अजून समोर येणारच आहे सगळं. पण या निवडणुकांच्या निमित्ताने, राजकारणाच्या निमित्ताने एक भाऊ बहीण एकत्र आले, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. आपण सगळं जर त्यांच्या नात्यातलं नाट्य पाहिलं, चढ उतार पाहिले, तर हे जे दसरा मेळाव्याचं दृश्य होतं भगवानगडावरच्या, ते काहीतरी वेगळं होतं. तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, मुंडे घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी लढणार का? मुंडे घराण्याची प्रतिष्ठेसाठी लढणार असते, पण मुद्दा असा आहे की हे शेवटी एक प्रकारचं राजकारणच आहे ना ते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात परळी असेल, बीड असेल, त्या भागामध्ये प्रचंड गुंडगिरी आहे. आणि याच गेल्या काही वर्षामध्ये ती वाढलेली आहे. हे भाऊ बहीण एकमेकाविरुद्ध जेव्हा लढत होते तेव्हा लोक दोघांची भाषणं ऐकायला जात होते. त्यामध्ये सर्वसामान्य माणसांचे प्रश्न अजिबात मांडले जात नव्हते. तुम्हाला माहिती असेल की ते गर्भातच मुलींना मारण्याचं प्रकार हे त्या भागात सगळ्यात जास्त झालेले आहेत. अशा अनेक समस्या तिथे असताना बीड आणि संपूर्ण तो भाग, त्या समस्या बिलकुल सुटलेल्या नाहीयेत. पण हे गोपीनाथ मुंड्यांचा संपूर्ण भावनात्मक राजकारण त्याच्या बळावरती करायचं आणि धनंजय मुंडे आणि यांनी एकमेकाच्या विरुद्ध जेव्हा होते तेव्हा लढायचं. प्रश्नांवरती कुठलेही मतभेद नव्हते. ते वेगवेगळ्या पक्षात होते,
म्हणून. आणि आता एका पक्षात आल्यावरती पंकजाताई गेल्या वर्षी काय बोलत होत्या धनंजय मुंडेंबद्दल, आता एकमेकाचं प्रेम अक्षरशः ओतू जात आहे. हे इतके नाटकी मंडळी आहेत ही, यांचा लोकांच्या याच्याशी काही संबंध नाही. आणि त्यांचे जे जय जयकार करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना मला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही कोणाचा जय जयकार आणि कशासाठी करताय? तुमचे प्रश्न त्यांनी सोडवलेत का? तुम्हाला त्यांनी नोकऱ्या दिल्यात का? तुम्हाला अन्नाला लावले का त्यांनी? का काही कार्यकर्ते फक्त जय जयकारासाठी ठेवायचे आणि आपला उदो करून घ्यायचा? जेसीबी मधनं एवढी फुलं उधळली जातात, इतका खर्च केला जातो, हा पैसा येतो कुठून, कशात नाही येतो? हे प्रश्न आहेत ना. बरोबर, हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत सर. आणखीन एक व्यक्ती, आपण एकनाथ शिंदेबद्दल बोललो, शरद पवारांच्या बद्दल बोललो, भाजपच्या नेत्यांबद्दल बोललो. मनोज जरांगे फॅक्टर जो आहे सर, तो फक्त मराठवाड्यापुरता नाहीये, महाराष्ट्राच्या साठीच आहे. आता त्यांचे उमेदवार आल्यानंतर काय नाट्य पाहायला मिळेल, तुम्हाला काय वाटतं? इम्तियाज जलील यांनी सुद्धा मनोज जरांगेंची भेट घेतली. म्हणजे ओबीसी मधल्या खालच्या जाती, दलित, मुस्लिम, मराठ्यांमधल्या खालच्या जाती, हे सगळेजण ही निवडणूक फिरवतील का? मला असं वाटतं की महाराष्ट्राचा हरियाणा पॅटर्न करण्याचा त्यांचा बेत आहे. बघा, 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येणार असं सगळे लोक म्हणत होते. आज जर तुम्ही कोणालाही विचारलं तर त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. इतपत यश लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जसं मिळालं तसंच आता मनोज जरांगे यांची जी भाषा आहे, त्यांची भाषा संपूर्ण फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात इतके दिवस होती. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या विरोधात जे ओबीसी जो महासंघ आहे किंवा जे काही संघटना आहेत तिथे जाऊन त्यांना आव्हान दिलं, उपोषणाला बसवलं असं म्हणणार नाही. योगायोगाने ते बसले आणि देवेंद्र फडणवीस तिथे गेले. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाबद्दल, लक्ष्मण हाके आणि शिवाय त्याच्या अगोदरच्या टप्प्यात जे होते तो जो महासंघ, त्या महासंघाने आता म्हटले की देवेंद्र फडणवीसांनी जी जाहिरात दिली की ओबीसीचे हेच नेते आहेत म्हणून, आणि आमच्या वतीने आमचे ते नेते नाही आहेत, आमचा काही संबंध नाही त्यांच्याशी, आमचं नाव वापरलंय देवेंद्रजीने असं ते म्हणाले. छगन भुजबळांनी पण ललकारलं. हा, तर आता काय आहे की त्यावेळी असं होतं की ओबीसी हे भाजपचा डीएनए असं देवेंद्रजी म्हणाले. आणि गेले कित्येक वर्ष त्यांना ओबीसींची मतं मिळतात. मराठ्यांची मतं जास्त प्रमाणात भाजपला फार मिळत नाहीत, ओबीसींची जास्त मिळतात. बरोबर, मराठ्यांची मतं जशी शरद पवारांना मिळतात, काँग्रेसला मिळतात, शिवसेनेला काही प्रमाणात मिळतात. ही डिव्हिजन मनोज जरांगे आणि भुजबळांच्यामुळे झाली. भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी सपोर्ट केलं आणि त्यांना भाषणं करायला लावली, त्यामुळे ते डिव्हिजन झालं आणि त्या डिव्हिजनचा आपल्याला फायदा होईल असं त्यांना लोकसभेत वाटलं. प्रत्यक्षात काय झालं की मराठ्यांची मतं तर मिळाली नाही भाजपला, काहीच नाही मिळाली, पण शिवाय ओबीसींची मतंही कमी झाली त्यांची. कारण काय की ओबीसींच्या ताटातलं आता त्यांना मिळणार आहे आणि हे महायुती सरकारच्या काळात होते म्हणून ओबीसी दुखावले गेले. आता त्याच्यावरनं शहाणपणा घेऊन, कारण भाजपनी फक्त 9 जागा आल्या लोकसभेमध्ये, आता यावेळी आपला असाच परफॉर्मन्स राहिला, फटका बसला आपल्याला, तर पंचायत होईल. म्हणून मग जरांगेंचा जे काही राजकारण आहे ते प्रामाणिकपणे त्यांनी आतापर्यंत केलं, पण जरांगेंनी आश्चर्यकारकपणे उदय सामंतांच्या पुन्हा भेटी घेतल्या. हो, सगळेच राजकीय नेते जाऊन भेटतायत, मध्यरात्री भेटी घेतल्या. योगायोगाने सगळ्या ठिकाणी मराठवाड्यात लोकसभेमध्ये पराभूत झाला भाजपचा. एकच जागा योगायोगाने फक्त संभाजीनगरची निवडून आली, जी शिंदे सेनेची होती. ते त्यांचे मित्र आहेत. उदय सामंत म्हणाले की हे माझे जरांगे मित्र आहेत, मी मित्राला भेटायला आलो. एका वर्षात त्यांची मैत्री झाली. मित्राला भेटायला अगदी उत्तर रात्री काय यावं लागतं हे मला काही कळलं नाही. आणि मग कॅमेराने टिपल्यानंतर मग ते कॅमेरासमोर चॅनेल समोर आले आणि ते म्हणाले की असं असं झालेलं आहे वगैरे. मंगेश चिवटे जे एकनाथ शिंदे OSD आहेत ते आता करमाळ्याहून निवडणूक लढवत आहेत. आता हे जे सगळं चाललेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी जरांगे आपला कॅन्डिडेट उभे करतील त्या ठिकाणी जर राष्ट्रवादी शरद पवार गटात असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा किंवा काँग्रेसचा असेल तर ती मतं डिव्हाइड होतील. आणि ती डिव्हाइड करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होईल. मनोज जरांगे तसं करतायत मुद्दाम असं म्हणत नाही, त्याचा परिणाम काय होईल हे मी तुम्हाला सांगतो. राजकीय परिणाम असा होणार आहे. आणि त्यामुळे ही स्ट्रॅटेजी कोण करतंय का योगायोगाने या गोष्टी होत आहेत. MIMचाही असाच उपयोग होणार आहे, MIMचा. नंतर मनसेचा तुम्ही बघा, मनसे सुद्धा कल्याणमध्ये ठाण्यामध्ये ऍडजस्टमेंट कशी शिंदे सेनेशी करते काही ठिकाणी. आणि हे जेव्हा तुम्हाला असं ऍडजस्टमेंट असते तेव्हा काही ठिकाणी सरकारवर टीका करायला सांगतात, तेच सांगतात महायुतीवाले थोडी टीका आमच्यावर करा, म्हणजे मग तुम्ही
आमच्याशी काही संबंध नाही, अशा लोकांचा म्हणजे संबंध तुम्ही राज ठाकरेंचा उल्लेख केला, प्रकाश आंबेडकरांचा फॅक्टर आहे, आहे. तिसरी आघाडी आहे, त्यामुळे काय काय होतं ते पाहावं लागेल. ह्या सगळ्या फाटाफुटीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे. बरं, कारण लाडक्या बहिणीच्या ह्याच्यावरती आपली नाव तरुण जाईल असं नाही, हे सुद्धा आपण करून घेऊ. आणि जेवढं डिव्हिजन होईल तेवढा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात येईल आणि आपल्याला पुन्हा राज्य येईल याचा कॉन्फिडन्स नाही. कारण काय, एक महत्वाची गोष्ट की मुंबईमध्ये हाय स्टेक्स आहेत, फायनान्शियल स्टेक्स आहेत, बरोबर. त्यात सर, अदानींचे स्टेक्स आहेत, अनेक उद्योगपतींचे स्टेक्स आहेत. तुम्ही एक थोडासा अंदाज वर्तवण्याच्या दिशेने चाललायत. अगदी शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या संघर्षामध्ये नेमकं काय होईल आणि लोकांच्या मनात काय आहे? मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या मनात वेगळं आहे की लोकांना बदल हवा आहे. महायुती सरकार बदलायची लोकांची मनाची आस जी आहे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीमधनं प्रतिबिंबित झाली. बरं, त्याचं महत्वाचं कारण ग्रामीण भागामधले जे उद्ध्वस्तपणा आलाय, शेतकऱ्यांची जी हालाकी आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न, आणि मुख्य म्हणजे महागाईचा जो तुम्हाला रघुराम राजन यांनी सुद्धा सांगितलंय की महागाई ही एका मर्यादेपलीकडे गेलेली आहे आता, आणि त्यामुळे व्याजदर कमी होत नाहीत आपल्याकडे. व्याजदर कमी झाले जेव्हा महागाई कमी होते तेव्हा मग व्याजदर कमी केले जातात. पण प्रचंड महागाई आहे. ही सगळी जी आहे समस्या सोडवण्यासाठी म्हणून मग काहीतरी लोकांना वाटतं की महागाई आहे, बेरोजगारी आहे, सामाजिक अस्थैर्य आहे, शेतकऱ्यांची संपूर्ण उद्ध्वस्तता आणि मुळात सामाजिक विभागणी जी झालेली आहे, हो, ओबीसी आणि मराठा, ती भयानक पातळीवरती झालेली आहे. आणि एक असे आहे की या सगळ्या ज्या 2019 नंतर ज्या प्रकारचं राजकारण कोणी केलं असेल, हो. पण ज्यामुळे महाराष्ट्राचं ज्या प्रकारे विभाजन झालं त्यामुळे कॉम्पिटिशन अशी वाढली आहे की तुम्ही जर 10 रुपये देणार असेल तर मी 20 रुपये देतो. मग महाराष्ट्राचा खजिना हिता झाला तरी झालं, काय वाटेल तो, पण आम्हाला जिंकून यायचं. जिंकून येण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल, आणि लोकांना आपण पैसे देतोय म्हणजे लाच देतोय एक प्रकारे, हो. पण लोकांच्या दीर्घकालीन रोजगार देणं त्यांना, किंवा दीर्घकालीन भांडवली मालमत्ता निर्माण होणं, शेती चिरंतन शाश्वत शेती होणं, या प्रकार शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करणं. पण सर, हे लोकांच्या मनात आता हे प्रश्न आहेत का, आणि लोक मतदान करताना याचा विचार करतील का? नाही, मला असं वाटतं की लोकांना बदल हवा हे त्यांनी लोकसभेत दाखवलं, पण जेव्हा नॅरेटिव्ह बदललं जातं, आता नॅरेटिव्ह कसं की त्यानंतर ज्या गोष्टी झाल्यात, लाडकी बहीण योजना आणि बाकीच्या युवकांचा प्रशिक्षण योजना, हो. जाहिरातीचा मारा वेगवेगळा, सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल न लागणं, नंतर निवडणूक आयोग सगळं सोयीचा व्यवहार करतो, हे केंद्रीय सत्ता असणं, राज्यातली सत्ता असणं, हे जे सगळं आहे, आणि जाहिराती मुख्य म्हणजे की यांच्या विरोधकांकडे पैसा नाहीये. मीडियासह तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जो पक्ष जास्त जाहिराती देईल त्याच्याशी फ्रेंडली व्यवहार मीडियाचा असतो, हे आपल्याला दिसते आता. त्यामुळे आज जरी महाविकास आघाडीला एज होतं लोकसभा निवडणुकीपर्यंत, ते चित्र हळूहळू बदलते आणि जवळजवळ आता दोघेही तुल्यबळ याच्यात आहे. आणि उद्या महायुतीने आघाडी घेतली आणि पुन्हा महायुतीची सत्ता आली तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं मी या घडीला म्हणतो. असं सगळं चित्र आहे, चुरशीची लढाई असणार आहे, आणि प्रत्येकालाच काय काय स्टेकला लावावं लागणार आहे, कशाची बाजी लावावी लागणार आहे हे बघावं लागेल. पण हेमंत देसाई सर, तुम्ही अत्यंत बारकाईने या सगळ्या घटना आम्हाला समजून सांगितल्यात, आणि महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे नागरिक मतदानाच्या वेळी या सगळ्याचा विचार करतील असं वाटतंय. खूप खूप धन्यवाद. आणि वन इंडिया मराठीमध्ये महाराष्ट्राच्या मनात काय असं आम्ही तुम्हाला विचारतोय. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही वन इंडिया मराठीला जो भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद.